नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण मनोविकृती मानसशास्त्र या विषयाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यात प्रामुख्याने आपण याच्यात 2-3 गोष्टी बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. एक आहे मनोविकृती मानसशास्त्र किंवा मनोविकृती मानसशास्त्र म्हणजे काय किंवा मनोविकृतीची व्याख्या काय, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याचे निकष कोणकोणत्या आधारावर निकषावर आपण मनोविकृती ठरवतो, ज्याला आपण ॲबनॉर्मल बिहेवियर म्हणतो की ॲबनॉर्मॅलिटी म्हणतो. मनोविकृती किंवा ॲबनॉर्मल बिहेवियर ज्याला म्हणता येईल. ॲबनॉर्मल बिहेवियर बेसिकली DSM-5 या प्रणालीवर आधारित आहे. आता DSM म्हणजे काय? डायग्नॉस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स. हे अलीकडच्याच कालावधीत त्याचं 5वं त्याची आवृत्ती निघाली. त्याच्या आधारावर जगात मनोविकृती ज्या प्रकारे वर्गीकरण केलं जातं त्या वर्गीकरणासंदर्भात हा मॅन्युअल जो आहे DSM-5 हा फॉलो केला जातो. तर मनोविकृती किंवा मनोविकृत वर्तन समजून घेण्यापूर्वी आपण हे समजून घेऊ की सामान्य वर्तन काय, व्हॉट इज नॉर्मल. आपण ॲबनॉर्मल पाहिलं जाणार आहे, ॲबनॉर्मल बिहेवियर किंवा मनोविकृत वर्तन. हे पाहण्यापूर्वी आपण नॉर्मल काय आहे, सामान्य वर्तन काय ते पाहूया. आणि मनोविकृतमध्ये सामान्यतः सुरुवातीला आपण जर पाहिलं तर आपल्याला 3 स्वरूपातले वर्तन दिसतात. सामान्य वर्तन, श्रेष्ठ वर्तन किंवा श्रेष्ठतर वर्तन आणि अपसामान्य किंवा मनोविकृत वर्तन किंवा विकृत वर्तन. सामान्य वर्तन जसं आपण ॲव्हरेजमध्ये येतो, आपण सामान्य व्यक्तीप्रमाणे वागतो. सामान्य वर्तनामध्ये ज्या व्यक्तीला आपल्या जबाबदाऱ्या कळतात, भूमिका कळतात, ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात ताठरता नसते, परिस्थितीनुसार जो स्वतःमध्ये बदल करू शकतो, आपल्याला जबाबदाऱ्या त्याला कळतात, समजतात, त्याला अहंगंड नसतो, तो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करू शकतो. सामान्य व्यक्ती संदर्भातले सामान्य वर्तन या स्वरूपातला त्याला म्हणतो नॉर्मल बिहेवियर. नॉर्मल व्यक्तीला हे सगळं करणं शक्य असतं. सामान्य व्यक्ती हा चिंतामुक्त असतो किंवा स्वभावदृष्ट्या भावनिकदृष्ट्या स्थिर असतो. त्याला भयगंड नसतं, गोष्टीची भीती नसते, अस्थिरता जरी असली तरी ती तात्कालिक असते. हे झालं सामान्य वर्तन. आता श्रेष्ठत्व वर्तन किंवा श्रेष्ठ वर्तन, मूठभर लोक असतात जे कला क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, व्यवसाय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आपली छाप सोडतात. त्यांची बुद्धिमत्ता ही अधिक असते आणि ते प्रत्येक क्षेत्रात आपली काही ना काही छाप, आपले इम्प्रेशन सोडतात. अशी मूळ लोक कमी असतात पण याची छाप चांगल्या प्रकारे समाजावर पडते. मग कदाचित ते शास्त्रज्ञ होतील किंवा चांगले लेखक होतील किंवा कवी होतील, क्रीडा क्षेत्रात जातील, कला क्षेत्रात जातील किंवा इतरही संगीत क्षेत्रात चांगले कामगिरी करू शकतात किंवा व्यवसाय करत असेल. हे श्रेष्ठ वर्तन. तिसरं आहे जो आपला ॲक्च्युअली विषय आहे तो म्हणजे अपसामान्य किंवा मनोविकृत वर्तन. ज्या व्यक्तीचं वर्तन सामान्यपेक्षा आणि श्रेष्ठतर वर्तनपेक्षा भिन्न असतं, वेगळं असतं, विक्षिप्त असतं, त्याला आपण अपसामान्य किंवा मनोविकृत वर्तन असं म्हणतो. मनोविकृतचं वर्तन भिन्न असतं सामान्यपेक्षा आणि श्रेष्ठ व्यक्तींपेक्षा, म्हणून त्यांना ओळखणं सुद्धा कधी कधी सोपं जातं. आपण जर नीट लक्ष दिलं त्यांच्या लक्षणांवर तर आपल्याला त्याचा फरक कळतो. आत्ता आपण जे पाहिलं ते 3 आहेत: सामान्य वर्तन, श्रेष्ठ वर्तन आणि अपसामान्य वर्तन. आता आपण पाहणार आहोत पुढे की मनोविकृतीची व्याख्या काय करता येईल किंवा काय नेमकी डेफिनेशन करता येईल ॲबनॉर्मल बिहेवियरची. तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणजे मनोविकृती म्हणजे ज्या व्यक्तीची मानसिक आणि वर्तनातील प्रकार, मानसिक प्रक्रिया किंवा वर्तनातील प्रकार त्याला सद्यस्थितीमध्ये समायोजित करायला, ॲडजस्ट करायला त्याला अवघड जातं आणि त्याच्यातून त्याची कार्यक्षमता क्षीण होते आणि ज्याच्यामुळे मृत्यू किंवा अपंगत्व, ज्याला आपण म्हणतो की मृत्यू किंवा विकलांगताची संभावना वाढते. विकलांगताची संभावना वाढते, त्याला म्हणता येईल की ते मनोविकृत वर्तन आहे.
मनोविकृत वर्तन आणि मनोविकृताचे मानसशास्त्र जवळजवळ त्यांची व्याख्या आपल्याला साम्य स्वरूपात दिसते. आता मनोविकृत मानसशास्त्र म्हणजे काय? ॲबनॉर्मल सायकोलॉजी. आता ॲबनॉर्मल सायकोलॉजी काय करते किंवा मनोविकृत मानसशास्त्र काय करतं अभ्यास, तर ती एक शाखा आहे मानसशास्त्राची जी मनोविकृत व्यक्तीचं वर्तन आणि त्या व्यक्तीचा मानसिक प्रक्रिया याबद्दलचा अभ्यास करते. तर आपल्या लक्षात येतं की ज्या व्यक्तीचे मनोविकृत वर्तन म्हणजे ज्या व्यक्तीचं वर्तनामध्ये आपल्याला मानसिकदृष्ट्या आणि वर्तनिकदृष्ट्या त्याला सद्यस्थितीमध्ये ॲडजस्ट होता येत नाही आणि त्याच्यामुळे त्याची कार्यक्षमता क्षीण होते, कमी होते आणि त्याची मृत्यूची, विकलांगतेची आणि त्याची वेदना ज्या आहेत त्या वाढतात, त्याची संभावना वाढते, तेव्हा त्याला मनोविकृत वर्तन म्हणतात. मनोविकृतीचे निकष पाहण्यापूर्वी आपण मनोविकृत वर्तन का शिकतोय, त्याचं महत्त्व काय याची आपण माहिती घेऊ. मनोविकृत वर्तन आपल्याला का माहीत पाहिजे, तर आपल्याला सामान्य, श्रेष्ठ आणि अपसामान्य विकृत वर्तन यामधील फरक करता येतो, भिन्नता करता येते. त्यांची लक्षणं कळतात मनोविकृताचे, त्याचे वर्तनावर होणारे परिणाम कळतात आणि त्यानुसार आपल्याला ठरवता येतं की आपल्याला या व्यक्तीशी संवाद किंवा वर्तन कसं करायचं आहे, कसं बोलायचं आहे, कसं वागायचं हे आपल्याला कळतं किंवा कुणाला टाळायचं आहे, कसं टाळायचं हे आपल्याला लक्षात येतं जर तो व्यक्ती मनोविकृत असेल तर. आणि त्यानुसार, कारण आपण पाहतो आपला बराचसा वेळ लोकांच्या सानिध्यात, लोकांच्या सोबतीत जातो, म्हणून आपल्याला लोक ओळखता आली पाहिजे, त्यांच्यात भिन्नता करता आली पाहिजे, त्यांच्यात फरक करता आला पाहिजे. म्हणून आपण मनोविकृत मानसशास्त्राची हे पाहतो, त्याच्याबद्दलची माहिती घेतो. मनोविकृतीचे निकष कोणकोणते, तर 3 आहेत: मानसिक, सामाजिक आणि जैविक. जैविक म्हणजे शारीरिक. हे 3 निकष आपण पाहणार आहोत. मनोविकृतीचे निकष म्हणजे जे निकष ठरवतात ज्याच्यामुळे व्यक्तीला मनोविकृत वर्तन ठरवावं लागतं, ते कोणकोणते आधार आहे, तर पहिलं मानसिक निकष. मानसिक कारणांवरून व्यक्तीला मनोविकृत का ठरवलं जातं त्याची काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. उदाहरणार्थ बोधात्मक दोष. बोधात्मक दोष म्हणजे विचार, अध्ययन, समस्या सोडवणे, निर्णय घेणे या गोष्टींमध्ये जर त्याच्यात दोष आढळला किंवा या प्रक्रियेमध्ये, या मानसिक प्रक्रियेमध्ये त्याला त्याच्या कार्ययोजनामध्ये जर त्याची विकृती लक्षण दिसली, आपल्याला प्रमुख बोधात्मक दोष दिसले, तर आपल्याला म्हणता येईल की तो बोधात्मक दोष आहे. म्हणजे विचार, अध्ययन, समस्या परिहार, स्मृती यामध्ये दोष आढळला तर तो बोधात्मक कारणं असू शकतात. हे मानसिक कारण झाले. तसं मानसिक कारण अजून एक घेता येईल ती म्हणजे वास्तवतेचा चुकीचा अर्थ घेणं. मनोविकृत व्यक्तीला भ्रम, विभ्रम व भ्रांती होतात. भ्रम होणं म्हणजे, भ्रमाचा अनुभव म्हणजे अर्थ बोधनातील विपर्यास, चुकीचा अर्थ काढणं एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा, विचाराचा, त्याला त्या म्हणतात, त्याला ते भ्रम होतात. दुसरं आहे विभ्रम होणं. विभ्रम म्हणजे उद्दीपक, प्रत्यक्ष वस्तू, व्यक्ती समोर नसताना ते आहेत म्हणून त्यानुसार प्रतिक्रिया देणं, ते म्हणतात विभ्रम. म्हणजे उद्दीपकाचा अनुभव उद्दीपक नसताना होणं, तो झाला विभ्रम. आणि भ्रांती म्हणजे ज्याला डेल्युजन म्हणतात, त्याला तार्किकदृष्ट्या समजून सांगून पुरावा देऊनही जर त्याच्या मनातली भीती, जे त्याच्या मनातले विचार बदलता येत नसतील तर ती वास्तवता तो स्वीकारत नाही. तो अवास्तव आणि स्वप्न विचारांच्या प्राबल्यामध्येच राहतो. म्हणजे तार्किकदृष्ट्या समजून सांगून सुद्धा त्यात बदल झाला नाही, म्हणजेच वास्तवतेचा चुकीचा अर्थबोध घेत होतो. तिसरं आपल्याला मानसिकमध्ये दिसतं की असाधारण वर्तन आहे त्याचं. असाधारण म्हणजे तो व्यक्ती थोडासा विक्षिप्त असतो, ताठर भूमिका घेतो, लवकर बदलत नाही, आपल्यामध्ये बदल स्वीकारत नाही, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की त्याची टोकाची विचारसरणी असते. एकतर लगेच हो म्हणेल किंवा नाहीच म्हणेल, आणि एकदा नाही म्हटलं तर बदलणार. असंबंधित बोलतो आणि असंबंधित वागतो सुद्धा. त्याच्याशी बोलताना, संवाद करताना आपल्याला कळतं की आपण काय बोलतोय, तो काहीतरी बोलतोय वेगळंच, आपण काय विचारतोय ते उत्तर काहीतरी वेगळं देतोय, त्याची चर्चा वेगळीच सुरू आहे. असंबंध बोलणं आणि वागणं मानसिकदृष्ट्या आपल्याला पाहाय. अजून एक पाहता येतं म्हणजे भावनिक दोष दिसतो मानसिकमध्येच. भावनिक दोष म्हणजे दीर्घकाळ तो अत्यंत अस्थिर, चिडखोर, चिंतातूर अवस्थेत
ताणतणावामध्ये, भयग्रस्त, नैराश्याच्या भावनेमध्ये वारंवार असताना दिसतो. कधी कधी तो भावनिक बधिरता दिसते, म्हणजे भावनाच व्यक्त करत नाही, नैराश्यामध्ये असतो. असं जे दिसायला लागलं तर आपल्याला म्हणतात की मनोविकृतीचे वर्तनाचे द्योतक समजले जाते हे सगळे भावनिक दोष. अजून एक महत्त्वाचा आहे तो म्हणजे कुसमायोजित वर्तन. त्याला माल ॲडजस्टमेंट बिहेवियर म्हणतात. कुसमायोजित वर्तन म्हणजे ज्या व्यक्तीची समायोजन क्षमता कमी असते किंवा जवळजवळ नसतेच. परिस्थितीबद्दल तो समायोजन सापेक्ष वर्तन करू शकत नाही. उद्दिष्ट प्राप्तीसाठी अपयश आलं तर दुःखी होतो. एखादा ध्येय पूर्ण करता आलं तर खूप दुःखी होतो. अपेक्षित भूमिका जे त्याच्याकडनं आहे, काम असेल, अर्थार्जन असेल, घरातलं काम असेल, हे करण्यासाठी सुद्धा त्याला अवघड जातं. त्यात सुद्धा तो अपयश येतं. त्याला म्हणता येईल की त्याचं कुसमायोजन आहे. समायोजन ज्याचं चांगलं नाही त्याला म्हणतात कुसमायोजन. हा झाला पहिला मानसिक निकष. दुसरा आहे सामाजिक निकष. आता सामाजिक निकष म्हणजे प्रत्येक समाजामध्ये काही रूढी, काही परंपरा असतात आणि त्यानुसार व्यक्ती वर्तन करतो. पण तुम्हाला अजून एक सांगावंसं आवडेल मला की काही समाजामध्ये प्रत्येक समाजानुसार काही ना काही परंपरा, नीती बदलत जातात. एखाद्या समाजामध्ये एखादी मृत्यू झाल्यानंतर जोरात मोठ्याने रडणं किंवा दुःख व्यक्त करणे या पद्धतीनं हे सामान्य मानलं जातं. पण काही समाजामध्ये या पद्धतीने दुःख व्यक्त केलं जात नाही. मोठमोठ्या रडणं किंवा मोठमोठ्याने दुःख व्यक्त करणं हे सामान्य म्हटलं जात नाही काही समाजामध्ये. दोघं समाजामध्ये फरक आला. सामान्य वर्तन कुठलं? तसंच काही समाजामध्ये मद्यपान करणं हा शिष्टाचार आहे. काही ठिकाणी मद्यपान करणं हा शिष्टाचार नाही मानला जात. हा समाजाच्या विरोधी एखादी कृती मानली जाते जी सुसंस्कृत कुटुंबामध्ये होत नाही म्हणून असं मानलं जातं. तर प्रत्येक समाजातल्या रूढी परंपरा वेगळ्या असतात आणि त्यानुसार व्यक्ती त्यानुसार वर्तन करण्याचा प्रयत्न करतो. पण जर तो सामाजिक निकषाप्रमाणे काम करत नसेल, वर्तन करत नसेल, तर कदाचित तो मनोविकृतमध्ये येतो. उदाहरणार्थ, चोऱ्या करणं, लबाडी करणं, लोकांना फसवणं किंवा अनैतिक कृत्य करणं किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणं किंवा आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणं, हे सगळे सामाजिक निकषांमध्ये सामान्य व्यक्तीमध्ये येत नाही, म्हणून अपसामान्यामध्ये येतात. म्हणून हे सामाजिक निकष आहे. आपण ज्या समाजात राहतो तिथल्या काही गोष्टी आपण शिकतो आणि त्यानुसार वर्तन करतो, अध्ययन करतो आणि त्यानुसार वर्तनसुद्धा करतो. म्हणून हे सामाजिक निकष ज्याचे पूर्ण होत नाही तो अपसामान्य किंवा मनोविकृत वर्तनमध्ये येतो. दुसरा सामाजिक निकष. तिसरा आहे तो आहे जैविकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या. मनोविकृती ही जैविकदृष्ट्या पण होते. आता जैविकदृष्ट्या कशी? तर व्यक्तीकडे मज्जासंस्था असते. मज्जासंस्थेमध्ये दोन भाग असतात, स्वायत्त मज्जासंस्था आणि कायिक मज्जासंस्था. स्वायत्त मज्जासंस्थेमध्ये बदल झाले रचनात्मक तर व्यक्तीच्या मनोविकृतीमध्ये बदल दिसतो. दुसरं एक कारण म्हणता येईल ते म्हणजे चेतापारेषक किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो न्यूरोट्रान्समीटर. आपल्या शरीरामध्ये असंख्य नसपेशी आहे, न्यूरॉन्स. या दोन न्यूरॉन्समध्ये किंवा दोन नसपेशीमध्ये जी देवाणघेवाण होते माहितीची, संदेशाची, ती रासायनिक द्रव्याच्या मार्फत होते. ते रासायनिक द्रव्य म्हणजे चेतापारेषक किंवा न्यूरोट्रान्समीटर. या न्यूरोट्रान्समीटरमध्ये जर बदल घडला, शरीरामुळे काही बदल झाला, तर कदाचित मग माहिती देवाणघेवाण व्यवस्थित होत नाही. कदाचित अपघातामुळे झाली असेल किंवा एखादी आघात आला असेल, मानसिक आघात, तर मग शारीरिकदृष्ट्या परिणाम होऊ शकतो व्यक्तीच्या वर्तनावर आणि मनोविकृती निर्माण होऊ शकते. जैविकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या दोष अजून एक आढळतो तो म्हणजे रंगसूत्रांमध्ये. रंगसूत्रांची आपण आपत्ती असताना किंवा जन्माला आलेल्या अपत्यामध्ये आई आणि वडिलांकडून आलेले जे रंगसूत्र असतात त्याच्यामध्ये जर दोष आढळला, आई किंवा वडील दोघांपैकी किंवा दोघांमध्ये किंवा दोघांपैकी यामध्ये जरी रंगसूत्रांमध्ये दोष आढळला तरीसुद्धा मनोविकृती निर्माण होऊ शकते. त्याला आपण म्हणू शकतो की ते अनुवांशिक आहे. अनुवांशिकच असलं पाहिजे प्रत्येक वेळा असं नाही, पण एखाद्या व्यक्तीमध्ये जर रंगसूत्रामध्ये दोष असेल आणि तो जर आपत्तीकडे गेला तर मग कदाचित मनोविकृती निर्माण होऊ शकते. आपण या व्हिडिओमध्ये आज जे बघितलंय त्या 3 गोष्टी पाहिल्यात.
मनोविकृतीचे स्वरूप, त्या स्वरूपामध्ये आपण बघितलं की सामान्य, श्रेष्ठ आणि अपसामान्य म्हणजे मनोविकृत वर्तन यामधील फरक काय. दुसरी आपण व्याख्या बघितली त्याची. तिसरं आपण बघितलं की मनोविकृती वर्तन जेव्हा ठरवलं जातं त्याला ते निकष वापरतात, त्याच्या आधारावर ठरवले जाते. मानसिक निकष, सामाजिक निकष आणि जैविक निकष. आज आपण इथेच थांबूया. पुढे आपण भेटूया याच विषयासंदर्भात अधिक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, गुड बाय.